शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कातरडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. कसे आहात मंडळी? मजेदार ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, रोजच्याप्रमाणे पाऊस आजही टपकला, टाप 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 टिप टिप बरसा पाणी. तर तुमच्याकडे पडला की नाही सांगा, नक्की सांगा कमेंट करून. तर मंडळी, आज एका विषयावर जरा बोलूसं वाटतं. अरे ही पॅन्ट यार, कपडे सुकत नाहीत मंडळी, काय करणार. तर आता मंडळी एक प्रश्न आहे, तुम्ही कधी कॉर्पोरेट लेवलला काम केलं आहे का? आपल्यापैकी बरेच जण कॉर्पोरेटमध्ये कामाला असतात. कॉर्पोरेट म्हणजे IT सेक्टर म्हणतात. इन शॉर्ट, आपण आता तुम्ही कुठलंही काम करा, कॉर्पोरेट लेवलला कामाला असाल तर IT सेक्टरच आता मोस्टली म्हणतात. तर आपण जेव्हा काम करत असतो खूप पॅशनेटली काम करतो असं म्हटलं जातं. खूप पॅशनेटली, एकदम पंक्च्युअलिटी आणि एकदम म्हणतात ना, अथक परिश्रम घेऊन आपण सगळे काम करतो. पुढे जायचं असतं, आपल्याला काहीतरी करिअर घडवायचं असतं आणि करिअर घडवता आपली स्वतःची ग्रोथ करायची असते. आणि या ग्रोथसाठी आपण काय करतो माहिती आहे, दिवस रात्र मेहनत करतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. हे प्रयत्न करता मंडळी, आपण रेसचा घोडा कधी बनतो, शर्यतीतले घोडे कधी बनतो, हे कधीच आपल्यापैकी काही जणांना कळत नाही. पण चला, शर्यतीतले घोडे जरी आपण झालो तरी आपण काहीतरी उद्देशाने काम करत असतो. ते उद्देश कधी पूर्ण होतात नाही होतात हे काय माहीत नाही. पण मंडळी, जेव्हा तुम्ही पूर्ण वर्षभर काम करता आणि त्याचं इन्सेंटिव्ह म्हणा किंवा अप्रायझल्स म्हणा, प्रमोशन्स म्हणा, हे घेण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा तुम्हाला खरोखर त्याचं फलित भेटतं काय, फ्रूट्स भेटतं काय. आता काय बरीचशी लोक म्हणतात, आपल्या पुराणातलं एक वाक्य म्हणतात ग्रंथामधलं, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका असं म्हणतात. पण आम्हाला काम करा, आम्ही काम करतच आहोत, तर फळाची अपेक्षा का करू नये? बरोबर की नाही? मग आम्हाला जर फळाची अपेक्षाच धरायची नसेल तर मग आम्ही कर्म का करू? असंही कॉर्पोरेट लेवलला हे प्रश्न विचारायला हवेत. बरोबर की नाही? पण असो मंडळी, जेव्हा आपल्याला अप्रायझलची वेळ येते तेव्हा मॅनेजमेंट टीमकडनं आपल्याला काही प्रश्न विचारले जातात, आपल्याला उद्देश केले जातात, आपल्याला गायडन्स केला जातो. त्या गायडन्समध्ये असाच एक मेसेज, मी असं नाव नाही घेत, असाच एक मेसेज एका कंपनीकडनं आला. त्यांनी सर्व एम्प्लॉईजला मेसेज टाकला, अरे आम्ही आता आमच्या ऑब्झर्वेशनमध्ये आलं आहे की आपल्या ऑर्गनायझेशनमधले काही लोक हे एका स्थिर पाण्यासारखे स्थिरावले आहेत. त्यांच्यामध्ये पुढे जाण्याची भूक नाही आहे. त्यांना ते पुढे जाण्याचे नवीन चॅलेंजेस ॲक्सेप्ट करायला हवेत. त्यांनी पुढे जायला हवं आणि आपला ग्रोथ करायला हवा. नवीन चॅलेंजेस घेतले पाहिजेत, नवीन काहीतरी शिकलं पाहिजे. आणि त्यांनी एक वाक्य छान वापरलं, मला आवडलं तर ते वाक्य, क्युरिओसिटी इज अ इंजिन ऑफ लर्निंग. म्हणजे जिज्ञासूपणा हे शिकण्याचं एक उदाहरण आहे. आणि मंडळी बरोबर आहे, जीवनात नुसतं जेव्हा तुम्ही कामाच्या ठिकाणी जर काम करताना काही नवीन शिकायची इच्छा जिज्ञासा धरतात तेव्हाच पुढे जातात. हे नक्की आहे, हे छान वाक्य आहे. आणि शिकायलाच हवं, नवीन गोष्टी खूप छानपणे शिकायला हव्यात, इम्प्रूव्हमेंट्स करायला हव्यात, नवीन स्किल्स वापरायला हव्यात, नवीन स्किल्स शिकायला हव्यात, त्याचं इम्प्लिमेंटेशन करायला हवं, जेणेकरून ह्याच्यामुळे आपल्या कामात काय म्हणतात इझिनेसपणा येतो आणि ते काम खूप पॅशनेटली तुम्ही करता. आणि जेव्हा नवीन काही शिकता, नवीन काही अवलंबन करता, तेव्हा तुमच्यामध्ये एक उत्साह नक्कीच वाढतो आणि त्या उत्साहामध्ये तुम्हाला नवीन पुढे जाण्याचं इन्स्पिरेशन भेटतं. आणि हे खूप छान वाक्य आहेत, मोठी वाक्य आहेत, छान वाक्य आहेत आणि अगदी बरोबर आहेत. काही चुकीचं आहे त्यात असं मुळीच नाही आहे. त्याच्यामध्ये पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. म्हणजे जो थांबला तो संपला असं म्हणायला काही हरकत नाही आहे. पण हे सगळं होत असताना, नवीन चॅलेंजेस ॲक्सेप्ट करताना कुणाला नाही आवडणार? पुढे कुणाला नसतं जायचं? सगळ्यांनाच म्हणजे आम्हाला आपल्यापैकी प्रत्येकालाच पुढे जायचं असतं. पुढे जाणं म्हणजे हा ग्रोथ, एक प्रकारचा ग्रोथच आहे. आणि ग्रोथमुळे आपल्या सगळ्याच आपल्या जीवनशैलीमध्ये हा नक्कीच विकास होत असतो. पण जर आपण ठरवलंच या स्पर्धेमध्ये उतरायचं आहे, नवीन आव्हानं स्वीकारायची आहेत, नवीन काही शिकायचं आहे, नवीन काही स्किल्स शिकायचे आहेत आणि आव्हानं ह्या स्पर्धेमध्ये सगळ्यांना एकत्र उतरायचं आहे. आणि आपण जेव्हा ठरवतो नाही स्पर्धा करायचीच आहे, स्पर्धा ही चांगल्या पुढे जायचं असेल तर स्पर्धा करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा हे आपण ठरवतो तेव्हा मंडळी ह्या स्पर्धेमधले स्पर्धक
एक समान असायला हवेत, तुल्यबळ असायला हवेत, तरच ती स्पर्धा अधिक रोमांचकारी, अधिक थ्रिलिंग होईल असं मला वाटतं. कारण कसं माहिती आहे का, जेव्हा कुठली स्पर्धा बघा तुम्ही, बॉडी बिल्डिंगची स्पर्धा बघा, धावण्याची शर्यत बघा, ते स्पर्धक एका लेवलचे असतात. त्यांचं वजनी गट, त्यांची स्पीड, त्यांचं वयोमान हे सगळं पाहून निरखूनच नंतर ती स्पर्धा ठरवली जाते. पण जेव्हा ही स्पर्धा घ्यायची असेल ना, सगळे स्पर्धक एकच तुल्यबळ असावेत, आणि त्यांना हेल्दी एन्व्हायरमेंट भेटायला हवं. जर एकाच वातावरणातले समान स्पर्धक असतील ना, तर ती स्पर्धा अधिक रोमांचकारी, अधिक हेल्दी होईल असं मला वाटतं. आता तुम्ही म्हणाला तू काय बोलतेस, मला काही कळत नाही आहे. आता मंडळी बघा ना, एकाच कंपनीमध्ये 2 एम्प्लॉई जेव्हा काम करतात तेव्हा आपल्याला नेहमीच म्हणलं जातं, अरे तुम्ही दुसऱ्याच्या ताटात नका बघू, स्वतःच्या ताटात बघा, जे काय आले ते त्याचा आनंद घ्या. अरे पण जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या ताटात मुद्दामूनच जास्त वाढणार असाल आणि माझ्या ताटात नेहमीच कमी वाढणार असाल, तर मी ते कायमच कमी घेत राहायचं का? मग एक समान वाटा ना, एक समान वाटा. अर्थात नसेल, इक्वॅलिटी नसेल, जर तुम्ही ठरवताय प्रत्येकाला एकसारखं देता येणार नाही आहे, त्याच्या कामाचं स्किल, त्याचं कामाचं अनुभव हे सगळं तुम्ही जर घेत असाल, तर मग तसं सांगा ना सरळ सरळ की यू आर नॉट काय म्हणतात इंग्लिशमध्ये, यू आर नॉट कॅपेबल टू, यू आर नॉट डिझर्विंग पर्सन टू दिस अप्रायझल ऑर दिस प्रमोशन ऑर दिस डिश. मी तर म्हणेन या थाळीसाठी तू योग्य नाहीस, म्हणून तुझ्या थाळीमध्ये ते पदार्थ वाढलेले नाही आहेत. जर तुम्ही सगळ्यांना इक्वल देत असाल आणि तुम्ही मग सगळ्यांना सांगत असाल समाधानी राहा, ग्रोथ करा, अजून पुढे जा, तर ते कसं शक्य आहे? तुम्ही तुम्हाला एक चित्र आठवत असेल, व्हिज्युअल्स तुम्हाला मी देईन, माझ्याकडे असेल तर मी तो फोटो टाकेन. एका घोड्याच्या पुढे ना एका काठीने एक गाजर लटकवलेलं असतं आणि तो त्या गाजराच्या मागे सारखा पळत असतो. त्याला वाटलं मला गाजर भेटेल, पण त्याला गाजर काही भेटत नाही. तो त्याच्या मागे सातत्याने पळत असतो, अक्षरशः परिश्रम करून थकतो, पण ते गाजर काही त्याच्या तोंडी लागत नाही. अशीच हालत मंडळी, अशी हालत या कॉर्पोरेट लेवलला झालेली आहे. मी असं मुळीच म्हणत नाही आहे की आळशी लोकांना अप्रायझल्स भेटले पाहिजेत, नाही. कारण इंडस्ट्रीयल ग्रोथ ही झालीच पाहिजे. आपलं कुठल्याही सेक्टरमध्ये, IT सेक्टर असो, इंडस्ट्रीयल सेक्टर असो, कुठल्याही क्षेत्रात तुम्ही काम करताय तर पुढे जायचं असेल तर ग्रोथ ही झालीच पाहिजे. पण ती ग्रोथ होताना तुम्ही लक्ष इक्वली दिलं पाहिजे. जे त्या सोर्सेसचा पुरेपूर तुम्ही युटिलाइज करून घेता की नाही, 8 तासाचे त्याचे युटिलाइज करून घेता की नाही, मग त्याला तुम्ही 8 तासामध्ये युटिलाइज पूर्ण करून घेताय. अक्षरशः ते म्हणजे ऑइल सीड्ससारखं तुम्ही क्रश करून त्यातलं तेल जे बाहेर काढताय आणि नंतर जो चौथा उरल्यावर त्याला फेकून देताय. डांबर, बरोबर. ऑइल एक्स्ट्रॅक्शनमध्ये म्हणजे जेव्हा आपण तेल काढून घेतो आणि लास्टला जे उरतं डांबराचा सुद्धा काही नंतर उपयोग करतात. कुठलीही वस्तू IT सेक्टरमध्ये फेकून दिली जात नाही. मग तसंच तो चौथा उरतोय ना, तुमच्यासाठी राबतोय ना, ॲटलिस्ट त्याला त्याचं डिझर्विंग काहीतरी द्या. मी असं म्हणत नाही आहे त्याला खूप काही द्या, नाही आहे. तो इतरांप्रमाणे नाही आहे ना, ठीक आहे, एक तर त्याला काढून टाकतातच ते लोक. त्याला मग तुम्ही परत संधी देण्याच्या नावाखाली काय करता माहिती आहे, त्याला राबवून घेता मंडळी. तर तुम्ही आता बरेचसे लोक म्हणतील, अरे नाही मग तू ही पळवाट झाली, आव्हानं स्वीकारणार नाही, हे नाही. मंडळी, तो व्यक्तीसुद्धा तुमच्या इतकंच काम करत असतो. हा आपला एक गैरसमज झालेला आहे. प्रत्येक व्यक्ती ही कॉर्पोरेट लेवलला, IT लेवलला तेवढंच काम करत असते, तेवढ्याच तत्परतेने काम करत असते, थोडासा उशीर करा होईना तो थांबून त्या व्यक्ती तर टार्गेट कंप्लीट करून जातो. मग असं का? ह्याच्यावर विचार व्हायला हवा. मी असं नाही म्हणत की असं लोक म्हणतात नेहमी शेतकऱ्याचे हाल अपेष्टा, नक्कीच, आणि बरोबर, शेतकरी हा वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो. शेतकरी हा राजा आहे, तो इतरांचा पोशिंदा आहे. त्याच्यासाठी ह्या सेक्टरवर त्याला बळ हे देणं गरजेचंच आहे, ते द्यायलाच हवं. पण मंडळी, आव्हानं कुठे नाहीत, आव्हानं सगळीकडेच आहेत. आता तुम्ही म्हणाल मग तू पण जाऊन शेती कर, तेव्हा तुला कळेल. नाही ना मंडळी, सगळ्यांना शेती आहे अशातला भाग नाही आहे ना. आम्हाला सुद्धा कॉर्पोरेट लेवलला काम करावं लागतं.
अजिबात असं मूव करत नाही आहे की त्यांना शेतकऱ्यांना किंवा मी कुठल्याच कामाला अधिक लेखत नाही आहे. पण आमचेसुद्धा मंडळी कॉर्पोरेट लेवलला जे काम करतात ना त्यांचेसुद्धा हाल तसेच आहेत. आम्हीसुद्धा बैलाप्रमाणेच राबतोय शेतात. अर्थात त्या बैलाला बैलपोळ्याच्या दिवशी सजवलं जातं, झूल घातली जाते, त्याला पुरणपोळीचा नैवेद्य खायला दिला जातो. त्या दिवशी त्याला आराम दिला जातो. आणि जेव्हा आमच्या बैलपोळ्याची पाळी येते ना मंडळी, तेव्हा आम्हाला असे मोठमोठे उद्देश केले जातात. तसं चालायचंच. ही माझी कहाणी काय, तुमची कहाणी काय, सर्वांची कहाणी सेम आहे. तुमचं आमचं सेम आहे. तर मी फक्त हे बोलायचं होतं. आज वेगळा उद्देश काहीतरी मांडायचा होता. तुम्ही म्हणाल अरे तुमच्या लक्षात आलंच असेल मग मला कुणाच्या परिस्थितीबद्दल बोलायचं आहे. पण ठीक आहे, काही हरकत नाही. नवीन आव्हानं झेलायला कुणाला नाही आवडणार, सगळ्यांनाच आवडणार. नवीन स्किल्स शिकायला कुणालाही आवडणार, सगळ्यांनाच आवडणार. आणि ती शिकायलाच हवी. नुसतं त्या कामासाठी शिकू नका, आपल्या ग्रोथ करण्यासाठी शिका. त्या कंपनीच्या ग्रोथसाठी नका शिकू, पण तुम्हाला पुढे जायचं आहे म्हणून शिका. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये हेच होतं. बाकी ठीक आहे, पाऊस पडतो आहे, एन्जॉय करा, शांत राहा, मस्त राहा, आनंदात राहा, मजेत राहा. आणि चला, शुभरात्री.